राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या आर्थिक परिस्थितीवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र प्रचंड आर्थिक अडचणीत आहे असे वक्तव्य करत त्यांनी महत्त्वाचा इशारा दिला. कर्जबाजारीपणा, शेतकऱ्यांची स्थिती, रोजगाराचा प्रश्न आणि महागाई यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांसाठीच्या योजना, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि तरुणांसाठी रोजगार निर्मिती यावर ठोस पावले उचलण्याची मागणीही त्यांनी केली. या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मी 1 वर्ष हे बोलते, हे काही नवीन नाही. तुम्ही अनेक वेळा माझी बाईट घेतलेली आहे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती बद्दल मी गेले 1 वर्ष सातत्याने बोलत आले आणि महाराष्ट्र प्रचंड आर्थिक अडचणीत आहे हे वास्तव सगळ्यांनाच माहिती आहे. आणि हे म्हणजे मी स्वतः 2023-24 पासूनच हे सातत्याने बोलते. पण 25 लाख लाडक्या बहिणींची नावं यांनी काढून टाकली आहेत. का काढून टाकली? पण 25 लाख महिलांची हा अन्याय आहे त्या महिलांवर. याची माहिती आम्हाला महाराष्ट्राला मिळाली पाहिजे ना, की काय कशामुळे तुम्ही 25 लाख महिलांना काढून टाकल्याचं उत्तर पाहिजे आम्हाला.